काय म्हटलं हे तुम्ही 50,000 रुपये देऊ राहिले, हे काय आहे, कसं काय करू राहिले तुम्ही? सावकार साहेब काय सांगा तुम्हाला, काहीच पैसे नाहीत ना बा, एवढेच म्हटलं 50,000 रुपये आहेत बस बा, दुसरं काहीच नाही. दुसरं नाही म्हणजे अरे बाबा माझे पहिले पैसे देऊन टाक ना पुरे, माझे 1.5 लाख रुपये होते तुझ्याकडे, व्याजावर व्याज चालू आहे म्हटलं 3 रुपये शेकड्यानं. हे कसं काय करू तू, हे मला काय सांगू नको, मला 50,000 रुपये का चिपू नको तू, मला माझे सगळे पैसे देऊन टाक. हो ना, तुमचं बरोबर आहे, पण आता पैसे नाही तर काय करू, म्हटलं पोरीचे लग्न करायला लागते, काहीच नाही म्हटलं पैसे, एवढे पैसे आहेत म्हटलं, फक्त एवढे तुम्हाला देऊन टाकले, मग काय तर एवढेच पैसे आहेत माझ्याजवळ. नाही ते सांगू नको मला, ती पोरीची लग्न केलं ते मला सांगू राहिलं तू, तू माझे 1.5 लाख रुपये पैसे घेतले, वर तुला व्याज दिलं नाही, व्याज देऊ बी नको मला तू, 3 रुपये शेकड्यानं तुला दिलते का नाही, व्याज देऊ नको मला, काही पाहिजे पण नाही मला, माझे 1.5 लाख रुपये दे फक्त, माणुसकीनं सांगू राहिलं तुला फक्त. आता नाही तर कुठून देऊ म्हटलं, कुठून देऊ म्हटलं, मला लय टेन्शन आहे, इकडे दवाखान्यात नाही, इकडचे खर्च तिकडचा खर्च, आता म्हटलं एवढेच पैसे होते, एवढे पैसे तुम्हाला दिले, बाकी देतो ना, नंतर देतो ना, नंतर काही लावू नको बाबा, नवीन वर्षाची ताडपत्री लावू नको मागं, म्हणजे माझे पैसे देऊन टाक तू, विषय संपला. लवकर म्हटलं बा, लवकर 2-3 दिवसात भाऊ 1 लाख रुपये जमा कर, 50,000 रुपये दिले मला आणखी 1 लाख रुपये पाहिजे मला सगळं भाऊ, हा तुझ्या जवळून म्हणजे तुझ्या घराकडे मला याच काम नाही पडलं पाहिजे, तू असं काम कर भाऊ, मला माझे पैसे सगळे देऊन टाक, हा भाऊ माणूस किती सांगू राहिलं तुले. ना देतात ना ते, पण आता ते कसं पैसे नाही तर काय करा, म्हटलं दवाखान्यात पैसे गेले आमचे, ते ऍक्सिडेंट झाला पुरीचा, म्हटलं पुरा फ्रॅक्चर तिथं लागले चांगले पैसे, लग्न करणार ते पुरीचे, दुसऱ्या पुरीचं लग्न करायला लागते, सोयरी काय गिरी काय म्हटलं खर्च लागते ना आम्हाला आता. देतो ना तुमचे पैसे, देतो म्हटलं पैसे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. नाही ते बिलकुल ते जमत नाही, ते तुम्हाला मागं सांगितलं मी, ते मला सांगू नका म्हटलं पोरीचं लग्न, ते कोणतं काय ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट झाला, मला काय करायला लागते तुमचं, अरे तुम्ही तिकडे मरा ना, तुम्ही मरा ना, मला काय सांगू नका ना, पण मला माझे पैसे देऊन टाका, विषय संपला. म्हटलं पैसे नाहीत ना, तुम्हाला काय सांगू राहिलो, हा बा काहीच पैसे नाहीत, तुम्हाला खोटं वाटते ना, आता आम्ही काही दुसऱ्याजवळून पैसे घेतो, आता पुरीचं लग्न करतो, दुसरं काहीच नाही, कर्ज बाजारी सांगणार हा बा, म्हटलं काही नाही मराठा त्याला, दुसरं काहीच इलाज नाही, आता तुम्हाला सांगतो ना, तुमचे पैसे देतो ना तुमचे पैसे. अरे हो ना देतो ना, मग कधी देतं का, मी लढतो का म्हटलं, काय का बोलतं, अबा भाऊ 2 दिवसात मला पैसे लागतील, सांगू राहिलो मी, डबल येतो, हा डायरेक्ट गुंडे घेऊन तुम्ही डायरेक्ट आता, हे तोडफोड कर तुम्ही, मा डोकं खाऊ तू, मला 1 लाख रुपये द्यायला लागला, आता 50 रुपये दिले, आणखी 1 लाख भाऊ 2 दिवसांनी लवकर इंतजार कर पडतं, इंतजाम करते पटकन ना, विषय संपला, चाल येतो. चालले का चहा घे प्या ना, म्हटलं चहा घे. खड्ड्यात झाला त्याच्या, मला काय पाचता चहा मला काय होती कोणमा, मला 2 दिवसांनी 1 लाख रुपये लागतील म्हटलं, येतो म्हटलं आता. काय बाबा कसं काय, 2 लाख कसे, 2 दिवसांनी 1 लाख रुपये कसे करू बरं, आता सांग बोलतो, आता काय बोलू बरं एकल्याला, काय कसं काय करा. मी काय म्हणते, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं, जास्त फालतू टेन्शन घेऊ नका बरं, तुम्ही लस टेन्शन घेता. टेन्शन नाही येत का, मग काय येत नाही बद्दू सांग बरं राजा, तू त्या पोरीत म्हटलं सोयरी काली एवढं चांगला, म्हटलं असे लग्न बरं करायला लागल ना, पोरगी का लहान आहे का, वरून ते दवाखान्यात लागला बाबा खर्च पुरा, काय समजून सांगितलं बरं. हो ना, होते ना सगळं बरोबर, तुम्ही लढू नका ना, तुम्ही लढू नका. मी नाही लढू राहिलो, मी कुठं लढू राहिलो, मग मी नाही लढू राहिलो, पण सांगू राहिलो तुला की हा काय वाजला, कुठून द्या म्हटलं एवढा पैसा, कुठून आणा, का डाका माणसानं का समजून राहिलं बाबा. हा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही एक काम करा, शांताराम पाहिले कधी म्हणा त्यांच्या घरी जा, त्यांना सांगा की असं काही होते का म्हणा, लवकर आमचं पैसा वेळ लागते का म्हणा. त्याला त्याच्याजवळ कुठं पैसा आहे मोठा, पण म्हणून फायतो असले तर असले नाही का, म्हणतो ते म्हणतो ते माणूस लागला म्हणतो मागं 2 दिवसांनी ते लवकर द्या पैसे, आणि गुंडे सांगते म्हणतो ते गुंडे, सांगतो मी शांतारामले. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही चुपचाप मला गावाला जा, गावाला मग काय तर सगळं वावर घेऊन मी पाहतो. गण्या तुला माणूस किती सांगू राहिलो भाऊ, बाबा पहिली गोष्ट दारू घेऊन झोपू नको, कसं हबा म्हटलं संत्रा आहे वावरात नाही, वरून भाऊ दूर आहे म्हटलं सोंगाल टाकेल, हबा रोटी गिटू पाहतो भाऊ, हबा कोणी काही आलं का नाही तर मला फोन लावतो पहिले. काहीच काळजी करायचं काम नाही ना शांताराम भाऊ, तुम्ही लय टेन्शन घेता बाई, एवढं झंझट लावता आहे ना, मी वावरात नाही, कोण काय करते हबा तुम्हाला लगेच फोन जाते, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, कोणी येवा ना, फक्त या फक्त वावरात, कोणी मारतोच ते मी आता. नाही मारू गिरू नको, ते लय होईल ना भावा, पैसे कुठले किती लागते, 200 रुपयात मी 200चं काम कर, फक्त मारू गिरू नको, फक्त म्हटलं तर फक्त राखण कर, माकडं गिकडं आले, कोणी काही आलं वावरात निले जण येतात, लेकर गिकडे येतात, बोर गिर खाले, ती कसं फक्त पाहिजे जरासं लक्ष द्यायचं फक्त, लोक माहिती नाही तुला कशा येतं. हो लोक लय भारी आहेत, लोक म्हणजे आपल्या गावातले सगळ्यात भारी लोक आहेत, बरोबर आहे तुमचं, कसं राखण म्हणजे राखण, फक्त लक्ष दे तू, राखण कर फक्त, कोणी काही आलं सांग मला, तेच म्हणतो चला येऊ का म्हटलं मी. हो बिलकुल, काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही, मग काहीच काळजी करायचं काम नाही. शांताराम भाऊ चला ना राजा, लवकर झाला ते आपल्याला, काम कमी आहे का आपल्या मागं, तुम्ही बसलेले थांबलं झुमलत, चला पटकन. अरे हो ना बेटाकल्या, तुला काय आहे बे सांगा लागलं ना, त्याला काय करायचं ते काय त्याचं काय, चल लवकर, टाइमपास करायला परत नाही, लवकर जाऊ, त्यांना भेटू आणि लवकर वापस येऊ, चल. चला गेले म्हणते राखण कर म्हणते, मी का आता राखण करतो, 90 आणली मस्त आता,
जर कटर गिटर पेतो सण झोपतो डायरेक्ट दुपारी उठतो आता. बोल काय म्हणत होता मला तू मला फोन लावला ये म्हणे घरी काय बोल बरं सांग काय झालं. काही नाही रे बा शांत राहा. मी काय म्हणतो 1 लाखाचं बजेट लावतो का भावा तू आता काही कर भाऊ 1 लाख रुपये देतं का म्हणजे काही करू कुठून पण दे रे बा. एक 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 लाख 1 लाख कुठं दे माझं मॅच झाला का तू काही बोलतो का. नाही ना ते सावकारला द्यायला ते म्हटलं पैसे दुसऱ्याचे पैसे दिलेच नाही तर म्हणे 1 लाख पाहिजे फक्त ते म्हणे 2 दिवसात काही करून म्हणे 1 लाख रुपये दे म्हणे लय टेन्शन आहे बा मग पुढचे लग्न इकडं करायला लागते काय दवाखान्यात खर्च झाला काय समजून गड्या म्हणे पैसे लागते म्हटलं पैसे दे ना भाई 1 लाख कुठून लाव म्हणे 1 लाखाचा बजेट लाव गड्या. इकडे 10 रुपयासाठी भांडणं करते नाही म्हणत ना 1 लाख रुपये देते बा यांच्याजवळ कुठं पैसा आहे काहीच नाही म्हटलं मग मला द्यायला लागते 10 रुपये. हो ना तेच म्हणलो मी माझा कुठं पैसा एवढा पैसा ठेवत नसतो मी म्हणजे हा सगळा खर्च माझा गुतला पैसा मग काय तर कधी येते कधी दुधाचे पैसे येते कधी काय बरं आहे माझ्या स्टेला चालवायचं काय तुम्हाला कुठून द्या 1 लाख रुपये माझ्याजवळ एवढे पैसे राहतच नाही ना. तसं मला वाटलं होतं असले म्हटलं तुझ्याजवळ पैसे आता तू नाही म्हणून राहिला काय कसंच काय करावं कुठं जा कुणाला मागा. अरे एक काम करणं बे तू कैलासला मागणं कैलास जवळ राहते पैसे 1-2 लाख रुपये जरासा हुशार माणूस आहे ते ठेवतेच पैसे म्हणा त्याच्याजवळ असेल ना त्याजवळ पैसे त्याला मागून पाय ना. कोणाला ते कैलास खान फोडी का त्याला मागू का मग असले तर असले बरं त्याला मागतो मी त्याला म्हणतो दे म्हणतो 1 लाख रुपये लय टेन्शन आलं म्हणतो गड्या ते माणूसले भारी आहे म्हणतो ते काय म्हणतो घरफोड करते म्हणतो आणखी लय टेन्शन आहे मागं बरं त्याला मागतो मी बरं ठीक आहे. त्याला मागतो त्याच्याजवळ पैसे राहते 1-2 लाख रुपये म्हणजे कसं बँकेत किंवा जवळसाठी पैसे त्याला मागून पाय असले तर असले. बरं ठीक आहे मग त्याला मागून पाहतो. नाही बिलकुल त्याची मदत नाही मग काय तर तुला काय वाटते का माझ्याजवळ काय खजाना आहे काय बाप लिस्ट आहे काय माझ्याजवळ मोठी काय वावर नाही बा माझ्याजवळ काहीच नाही तुम्हाला वाटतं कसं काय माझ्याजवळ पैसा आहे. नाही मला वाटलं असं तर दे म्हटलं 10,000 रुपये उसने मला काम होतं रे गावाला जात होतं माझ्याजवळ मला वाटलं असेल तुझ्याजवळ 10,000 रुपये असतं 10,000 रुपये येतं का. अबे इकडे 200 रुपये सामान नाही आणवराला मागून तू काय एवढे पैसे काय करू बा माझं म्हणजे तुम्हाला वाटते कसं सांग मला पहिले तुम्हाला वाटते कसं काय की एवढे पैसे माझ्याजवळ आहेत माझ्याजवळ काय शांतरासारखी इस्टेट नाही गड्या एवढं का वावर घेऊन नाही माझ्याजवळ नाही का सरपंचाजवळ एवढे बंगले आहेत माझ्याजवळ एवढंसं घर आहे बाबा 200 रुपये घ्यायचे म्हणजे खिशात 200 रुपये नाहीत बे 200 काय बे 20 रुपये नाहीत खिशातलं काय तू म्हणून राहिला मला 10,000 रुपये दे उसने काय बोला बरं तुला काय माझी आहे काय बा 200 रुपये माय बिन तर कसं करा बेला का मला गावाला जात होतं रे मला पैसे पाहिजे जराशे हाताखाली 10,000 रुपये घेतो तुम्ही काय का नाही का मग तुझ्याजवळ येईल कुठून माझ्याजवळून काय कुठून येईल सांग ना मला इन्कम सोर्स काय माझ्याजवळ म्हणजे काय शेती आहे माझ्याजवळ काय इकलं का मी काय पैसे कुठून येईल मला कामं किंमत करायला लागते बाबा जरासं ते 2-3 एकर जमीन आहे तेवढं आहे बा माझ्या कसं तरी तेच तर कसं तरी दिवस काढवलं का मी तू मला पैसे मागू राहिला काय नोकरी नाही बा मला की बा चाललो नोकरीले धरला डब्बान चाललो नोकरीले असं पण नाही माझ्या असंच पडे राहतो घरातल्या घरात नेऊन तू मला पैसे मागू राहिला काय काय बरं जाऊ दे बा काय का पैसे नाहीत म्हणतो तू आता काय बोला तुले बरं झालं तुम्ही इथंच भेटले मला मी काय म्हणतो कैलास आता हे काय आलं बोल ना रे बोल ना भाऊ थोडेसे पैसे आहेत का रे भाऊ उसने म्हटलं 1 लाख रुपये आहेत का तुझ्याजवळ लावतं का 1 लाखाचा बजेट देतो तुला एखाद्या महिन्यानं देऊन टाकतो म्हटलं तुझे पैसे अबे खायला काय अबे मी गेले 10,000 रुपये मागायला आलो ते मला 200 रुपये दाखवून राहिलं तू 1 लाख रुपयाची बुंदी घेऊन कुठं चालला रे बाबा 1 लाख रुपये कशाला पाहिजे तुले समोरच्या माणसाला द्यायला लागते ना त्याचे लय दिवसाचे पैसे होते ते म्हणे गुंडे सांगतो म्हणे म्हणजे ते लवकरात लवकर 2 दिवसात लावा म्हणे बजेट आता एवढा पैसा कुठून येईल म्हटलं माझं शेतकरी माणूस बाबा काही पिकाला भाव नाही काहीच नाही वरून काय ते खर्च लग्न गिग्न काय समजून राहिलं म्हणे म्हणून म्हटलं हाय असेल तर त्या म्हटलं मजा करू नका अरे पागल झाला का बा एवढे पैसे काय 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 अबे का बँक खोलली का मी का बँक खोलली का म्हटलं बँक आहे का माझ्याजवळ काय लगा बोलू राहिलं तुम्ही म्हणजे अबे हसण्यासारखे धंदे करू राहिला तुम्ही इकडे खायला का 20 रुपये आहेत 20 रुपये तू मला 1 लाख रुपये मागू राहिला तुला सांगितलं कोण नाही शांतरामजवळ गेलतो ते म्हणे माझ्याजवळ नाहीत म्हणे पण कैलासजवळ असतील म्हणे राहते म्हणे ते जसं बोलका माणूस आहे म्हणे इकून तिकून काढते म्हणे पैसे राहतील म्हणे त्याजवळ 1-2 लाख रुपये असेच असतील म्हणे म्हणून आलो बा विचारायला असं आहे का म्हटलं बा 1 लाख रुपये देशील तर दे कसं देतो ते 2-3 महिन्यात देऊन टाकतो देतो तुझे पैसे वापस अरे हो ना पैसे असते का नाही दिलेच असते पण एवढे पैसे नसतात ना माझ्याजवळ कधी का मी का सावकार आहे काय मग समजून राहिलं मला माया खायला का नाही एवढे पैसे नाही माझ्याजवळ काय बा कसं करा आता काय समजून राहिलं बा काय बा कोणतं टेन्शन काय समज बरं हो नाही का बरं ठीक आहे ना चालते ना काही लोकांतलं काय 1 लाख रुपये दे म्हणते अरे बा एवढे पैसे असते तर मी येतो असतो का बाबा बरं आहे
हॅलो हो सावकार बोलतो तुम्ही. बोला सावकार साहेब, बोला. हॅलो लागला म्हटलं बजेट भाऊ 1 लाख रुपयाचा तुला सांगितलं होतं ना मी. लाव लवकर कसं भाऊ आता लय झालं तुझ्या डोक्यावर पाणी केलं नाही आता का टेन्शन देऊ म्हटलं मा कसं केस गेले भाऊ सांगू राहिलं तुले. हा सकाळ तुम्हाला इकडे विचारलं वेळ झाल्याला मागितले पैसे, पण कोणाजवळ पैसे नाहीत इथं. मी काय म्हणतो 1-2 महिन्यात देतो तुमचे पैसे, तुम्ही काय काळजी करू नका ना, देऊन टाकतो ना सगळे पैसे. किती झाले ते तो आपण फक्त 50,000 रुपये दिलेलं का 1.5 लाख रुपये घेतले ते फक्त 50,000 दिले 1 लाख रुपये काय मिळणार नाही का. हा बा मला सांगून उद्या सगळे मिळवलं भाऊ गुंडे घेऊन ना बाबा मला माझे पैसे लागतील बाबा तुझ्या घरी सामान घेऊन सबन म्हटलं तोडफोड करेल म्हटलं बाबा मी माझ्या डोक्यावर पाणी केलं म्हटलं भाऊ मला माझे 1 लाख रुपये लागतील उद्या सकाळी मी येतो चाल ठेवा म्हटलं फोन. हॅलो हॅलो हे लोकाला मागा लोक नाही तर देऊ राहिले कुठून आणावला पैसा याला कसे काय बोलतो आपण हे. बाई कशी झाली बोला काय झालं. काही नाही मानवरा आलता म्हणून तुमच्या घरी पैसे मागायले. हो आलता तर सांगितलं त्यांना मी की बुवा कैला जवळच आहे माझं काही पैसे नाहीत तर सांगितलं त्याला मी. काय माणूस आहे सकाळ बसून म्हटलं घरीच नाही आला ना, जेवण नाही म्हटलं 2 दिवसापासून जेवण नाही ते निरा टेन्शन पैसे द्यायला लागते पैसे द्यायला लागते. ते सावकार आलता सकाळी 50,000 रुपये दिले ते सावकारीला फोन लावला दिले 1 लाख रुपये लवकर जमा करा ना असं तसं करतो निरा टेन्शन घेऊन ते गोष्ट करू 2 दिवसापासून जेवण नाही तर नाही ना काहीच नाही ना जेवलेच नाही ना मी म्हणत जा बरं जेव्हा काहीच नाही निरा टेन्शन घेतात निरा टेन्शन का आता टेन्शन आहे पैसे द्यायला लागते पैसे द्यायला लागतील तुला काय आहे असंच करतात निरा काय बोला बरं आता आलेच ना घरी काय म्हटलं माहिती आहे तुम्हाला फोन घेऊन लावून पाहा नंबर असेल तर. आता नंबर काय बा थांबा मी कैलासले फोन लावतो मला वाटते कैलास जवळ असेल तर कैलासले फोन लावून विचारतो मी की काय बा ते माणूस आलता का टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमचा माणूस कुठेच गेला नाही असेल ना कुठं गावातल्या गावात मी मग काय ते एवढं काय टेन्शन घेऊन तुम्ही. नाही ना काय टेन्शन येते बाबा कैलासला फोन लाव म्हणा की ते माणूस आलता का म्हणा मानावर आलता का म्हणा असं काही आहे का म्हणा तिथं जवळपास. ना लावतो ना फोन विचारतो ना मी काय टेन्शन घेऊ राहिले तुम्ही थांबा ओके थांबा लावतो फोन. हॅलो बोल शांताराम काय म्हणत होता. अरे तू करा मला तुझ्या घरी पैसे मागायले. हो माझ्या घरी आलता ते मला मागे पैसे दे की बुवा 1 लाख रुपये देतो का म्हणे. आता माझ्याजवळ 20 रुपये नाहीत इथं त्याला कुठून 1 लाख रुपये देऊ म्हणे मला ते आलता घरी काय होतं रे. काही नाही पंचफुलाबाई आली माझ्या घरी मानवर आला नाही म्हणते घरी आतापर्यंत तेच म्हटलं बुवा आहे का म्हटलं तुझ्या घरी. नाही अर्धा घंटा झाला माणूस गायब आहे मला काय मिळणार नाही बुवा म्या का म्हणजे कसं दिसलाच नाही म्हटलं बरं. हो का बरं ठीक आहे ना. काय म्हणेल बुवा कोण होतं रे. काही नाही शांताराम होता शांताराम म्हणे तुकाराम दिसला का म्हणे. आता तुकाराम माझ्या घरी आलता ते सकाळी आता काय माहित कुठं आहे ते. हो का असं आहे का तेच म्हणून राहिलो बा कोणाचा फोन आहे कोणाचा नाही ते. चाल मग बुवा येतो बा मी आता कसं घरी जातो जेवण घेऊन करतो भूक लागली यार मार सणान झोपतो आता टेन्शन घेतोच नाही कोणाचं आता काहीच. पण आता मी चाललो ना मला थंडी गिंडी वाजता म्हणून बसलो मी बाहेर चाललो मी पण चाललो घरी आता. झोपेला हे म्हणजे कसं दिसतच नाही राहिले बस झालं बाबा टेन्शन मायबिन तर समजून राहिलं आता एकच हिला बाबा लय डोकं बॅट झालं आता. म्हणे शांताराम काय म्हणे कैलास. काही नाही आलता म्हणे माझ्याजवळ नाही पैसे म्हणे गेला म्हणे मग लय वेळ झाला म्हणे अर्धा 1 घंटा झाला म्हणे माणूस गेला म्हणे. आता कुठे गेला बाबा हे माणूस काय समजतच नाही बाबा काय करू आला कुठं काय फोन लावून पाहा ना. लावले मी फोन स्विच ऑफ दाखवला फोन कुठे गेलेशील ना. काय माहित पप्पा कुठे गेले ते काय समजून राहिलं. येईल ना घरी तुम्ही काही काळजी करू नका येते घरी. आता आम्ही चालू गावाले आम्हाला चालत ते कसं चला येऊ का म्हटलं मग. हो या तुम्ही कुठं चालले ते दिसले की सांगता घरी पाठवून देता त्यांनी. हो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही दिसले की पाठवून देतो घरी. हो ठीक आहे